नमस्कार. आपलं रावेर मीडियात आपलं हार्दिक स्वागत. रावेर शिक्षण संवर्धक संघ आणि सरदार जीजी हायस्कूल रावेरच्या शताब्दी महोत्सव समारंभाची आज येथे औपचारिक उत्साहात सुरुवात करण्यात आली. संस्थेचे सदस्य व त्यांचे वारसदार यांचा आज सन्मान करून त्यांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करण्यात आली. या प्रसंगी शाळेच्या जिमखाना हॉलमध्ये आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे सर्वात ज्येष्ठ सदस्य व माजी अध्यक्ष डॉक्टर माधव भिकू वाणी हे होते. उपस्थित सर्व सदस्य व त्यांच्या वारसदारांचा सन्मान संस्थेचे अध्यक्ष देवेंद्र मिसर, उपाध्यक्ष डॉक्टर राजेंद्र आठवले, चेअरमन संतोष अग्रवाल आणि सचिव अक्षय अग्रवाल व सर्व कार्यकारिणी सदस्यांच्या हस्ते करण्यात आला. सर्वच सदस्यांना शाल, पुष्पगुच्छ आणि शाळेच्या शताब्दी वर्षानिमित्त तयार करण्यात आलेले विशेष असे आकर्षक स्मृतिचिन्ह भेट देण्यात आले. या प्रसंगी सरदार जीजी हायस्कूल व सौ कमलाबाई एस अग्रवाल गर्ल्स हायस्कूलमधील सर्वच शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी आणि संस्थेचे सर्व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. पाहूया या कार्यक्रमाचा वृत्तांत आपलं रावेर मीडियावर. हीच आमची प्रार्थना अन हेच आमचे मागणे, माणसाने माणसाशी माणसा समवागणे. हीच आमची प्रार्थना, धर्म जाती प्रांत भाषा. शताब्दी वर्षाची माननीय अध्यक्षांची परवानगी घेऊन मी म्हणतो, शताब्दी वर्षाची सुरुवात झालेली आहे, उद्घाटन झालेलं आहे. तुम्ही तुमच्या पद्धतीने जाहीर करा. काकांना भाग्य हे माझ्या पाठी काय लिहिलेलं असेल मला माहिती नाही, आणि म्हणून मला खूप गहिवरून येत आहे. आमच्या आठवले कुटुंबियांनी, आमच्या तिघही पिढ्यांनी, माझे आजोबा, वडील आणि त्याच्यानंतर मी या ठिकाणी सेवा दिलेली आहे. म्हणून कदाचित हे भाग्य माझ्या भाई आलं असावं असं मला वाटतं. आपल्याला प्रास्ताविकात मी काही गोष्टी सांगू इच्छितो. त्या महत्वाच्या म्हणजे आपल्या शाळेचा इतिहास, किंबहुना रावेर शिक्षण संस्थेचा इतिहास. सर्व सभासद बंधू भगिनींनो, हातवळणे सर जे होते ते 1927 साली या ठिकाणी होते आणि त्यांनी हा एक विचार इथल्या काही त्यावेळेसच्या तथाकथित मोठ्या लोकांना किंवा आपण ज्यांना म्हणतो सन्माननीय लोकांना, त्या ठिकाणी समाजातल्या महत्त्वाच्या लोकांना सांगितला. त्यांना तो विचार आवडला आणि त्याच्यानंतर या ठिकाणी एक प्रबुद्ध शास्त्री म्हणून एक गृहस्थ आले होते, जे साऊथ इंडियन किंवा विद्यालय या ठिकाणी सुरू झालं. त्यांना त्यावेळेस ज्या लोकांनी पाठिंबा दिला, ही ज्ञान चळवळ चालावी या दृष्टीने ज्यांनी त्यांना सपोर्ट केला, त्याच्यामध्ये मी महत्त्वाची नावं घेऊ इच्छितो. माझ्या प्रस्ताविकात काही जणांची नावं घेतली जाणार नाहीतही कदाचित, कारण खूप नावं आहेत. 100 वर्षाचा इतिहास म्हटल्यानंतर खूप नावं आहेत. त्याच्यामुळे एखाद्या व्यक्तीचं, पूर्वीच्या व्यक्तींचं, तुमच्याच वाडवडिलांचं नाव घेतलं गेलं नाही तर कुठल्या कोणीही मनामध्ये आकस धरू नका. माझा कोणाशीही काहीही त्या गोष्टीचा संबंध नाही. तर कैलासवासी केशवदास महाराज, कैलासवासी शंकरप्पा डोकळे, कैलासवासी बाजीराव फकीरचंद शेठ वाणी, लक्ष्मण गंगाधर काटे, काशीनाथ दादा भालेराव, बाळासाहेब. महत्वाची गोष्ट आहे की तो वारसा तुम्हाला मिळाला. तुम्ही या ठिकाणी त्या गोष्टींना, म्हणजे आज ते जर असतील या परिसरात तर त्यांना आजही असं कृतकृत्य झाल्यासारखं वाटत असेल की आपण जो लावलेला वृक्ष होता, बीज होतं, त्याचा आज एवढा मोठा वटवृक्ष झालेला आहे. खूप छान वाटतं हे सगळं सांगताना. या शाळेची आता याच्या व्यतिरिक्त, कारण या 100 वर्षात या शाळेतून मला सांगायला खूप गौरव वाटतो. अनेक इंजिनियर झाले, डॉक्टर झाले, साहित्यिक झाले, त्याच्यानंतर राष्ट्रीय खेळाडू सुद्धा या शाळेनं निर्माण केले, वैज्ञानिक झाले, सैनिक झाले, पोलीस झाले. आणि महत्वाचं म्हणजे आपल्या शाळेच्या शिल्पेचा एक महत्वाचा मानाचा तुरा ठेवला गेला. जेव्हा
कुलगुरू डॉक्टर के पी पाटील हे आपल्या इथल्या एका आपल्या युनिव्हर्सिटीचे कुलगुरू झाले. केवढा मोठा मान आहे हा आपल्याला. आपल्या शाळेचा एक माजी विद्यार्थी आणि आजही यात विद्यार्थ्यांनी केलेल्या कष्टाला चीज आहे आणि पालकांची विश्वासाने जोडलेली नाळ आहे. पालकांची विश्वासाने जोडलेली नाळ आहे. शताब्दी वर्ष म्हणजे एक सुवर्ण सोहळा. शताब्दी वर्ष म्हणजे एक सुवर्ण सोहळा, अभिमानाचा, कृतज्ञतेचा, प्रेरणेचा आणि परंपरेचा. रावेर शिक्षण संवर्धक संघाच्या गौरवशाली इतिहासाचा नव्या शतकातही नव्या क्षितिजांना स्पर्श करण्याची ऊर्जा आहे. करण्यात येत आहे. यानंतर माननीय आज गौरवाचा क्षण आपण साजरा करत आहोत. या सुवर्ण क्षणाचे आपण सर्व साक्षीदार आहोत. पुढील सन्मानासाठी डॉक्टर श्री चंद्रकांत अरविंद अग्रवाल साहेब यांना मी पुढील सन्मानासाठी मी आमंत्रित करते माननीय श्री विलास शंकरराव विखे साहेबांना. आल्यानंतर प्रत्येकाची इच्छा असते की शाळा ही चकचकीत असायला पाहिजे, सुंदर दिसायला पाहिजे, झाडं झुडपं चांगले पाहिजे. त्या दृष्टीने आपण तिघी बिल्डिंगचं कलरिंगचं काम शाळेने सुरू केलं आहे. सुरुवातीला आपण त्यांची डागडुजी केली, वॉटरप्रूफिंग केलं आणि आता तिघं वाटचाल करणारी आमची जिल्ह्यातीलच नव्हे तर राज्यातील नामांकित संस्था आहे. संस्थेत माझे वडील या संस्थेचे बराच काळ अध्यक्ष होते.